किंवा सर बरेच सर असे विद्यार्थी आहेत ज्यांना पासिंगच्या सर ग्रेस मार्क्स मध्ये सर अन्यायकारक मिळालेला आहे, ज्यांना सर रूलनुसार सर ग्रेस मार्क्स फक्त सर 5 देऊ शकतात, 5 किंवा 7 देऊ शकतात. काही सर 12 आणि 15 मार्कांचा ग्रेस मिळालेला आहे. तर काहींना आम्हाला 1 आणि 2 मार्कांसाठी सुद्धा आम्हाला ग्रेस मार्क्स मिळालेला नसून आम्ही आमच्या 1 आणि 2 विषयामुळे सर वर्ष पूर्ण वाया जाते सर. हो पुणे विद्यापीठात करतोय, फक्त पुणे विद्यापीठ. येस येस थँक्यू. एक मिनिट. हे जे विद्यार्थी बसलेले आहेत री एक्झामसाठी, जर अमरावती विद्यापीठ कॅरी ऑन देऊ शकते तर पुणे विद्यापीठ का नाही? ह्यांनी आश्वासन दिलं होतं, सरांनी संचालक साहेबांनी खाली येऊन आश्वासन दिलं होतं, तरी आणखी निर्णय घेतला नाही. आपण त्यांना कालावधी दिला होता, तो आज कालावधी संपलाय, म्हणून विद्यार्थी काँग्रेसतर्फे आंदोलन करत आहोत. कॅरी ऑनचा मुद्दा एवढा आहे की जर आपल्याला फ्लेक्सिबिलिटी असते, AICTE UCG NEP 2020 गाईडलाईन्स बुकमध्ये आम्ही लॉ वाचले, तेवढे लॉ वाचून सुद्धा त्या बुकमध्ये जर मेन्शन केलं की फ्लेक्सिबिलिटी असू शकते, कॅरी फॉरवर्ड असू शकतं, मुलांचा इयर लॉस होऊ नाही शकत, त्यांच्यासाठी चेंजेस केले जाऊ शकतात, तर मग आमच्यासाठी का नाही? आणि 2019 बॅच शेवटची बॅच 2024 मध्ये त्यांचा एक्झाम पॅटर्न कसा फॉलो करणार? त्यांचं सब्जेक्ट सगळं वेगळं जाणार आहे ना, मग कसं करणार आहे त्या गोष्टी? वारंवार ग्रेस मार्क्सच्या संदर्भातील जो प्रश्न आहे, मागच्या बऱ्याच वर्षापासून बघितलं असेल, खूप भोंगळ कारभार पुणे विद्यापीठात सुरू आहे, परीक्षा डिपार्टमेंटचं सुरू आहे, परंतु स्पष्टीकरण त्याच्यावर पुणे विद्यापीठ प्रशासन देत नाही. आता पुणे विद्यापीठ काय UP बिहारमध्ये नाही आहे. अमरावती विद्यापीठ जर विद्यार्थ्यांच्या फेवरमध्ये निकाल देऊ शकतो, जर ते लोक कॅरी ऑन लागू करू शकतात, मग पुणे विद्यापीठ का करत नाही? आणि ग्रेस मार्क्सच्या बाबतीत 14 मार्क 16 मार्क असं तुम्ही वारंवार फक्त काही ठराविक विद्यार्थ्यांना दिलेले आहेत आणि काही मुलांना दिलेले नाही. 5-5 पेपरमध्ये तुम्ही दिलेले आहेत. तर त्याचा निषेध म्हणून आम्ही चाललेलो आहोत. आणि कुलगुरू जे आहेत VC सुरू असल्याने तिथं मीटिंगमध्ये बिझी आहेत आणि विद्यार्थी ते खाली आंदोलन करतायत. सर जर बघायला गेलं ना तसं, तर मागच्या अर्ध्या तासापासून आम्ही गेटच्या बाहेर होतो. आता कुठेतरी परमिशन अजून आम्हाला अलाव नाही झाली म्हणून गेटवरून चढून आतमध्ये आलेले. जर असं बघायला गेलं तर विद्येचं माहेरघर म्हणणं जाणारं पुण्यामध्ये आम्हालाच इज्जत नाही भेटत. म्हणजे विद्येचा अपमानच आहे का नाही सर? थोडक्यात जर विद्यार्थ्याला त्याच्या हक्कासाठी अशी धावपळ करावी लागते तर सर ही गोष्ट थांबली पाहिजे. नक्की जर बघायचं जर झालं तर कुलगुरूंनी खाली यावं आणि विद्यार्थ्यांसोबत बोलावं हीच आमची मागणी. एवढे विद्यार्थी आलेत, काय तुम्ही आता कुलगुरूंशी बोलून देणार आहे? माननीय कुलगुरू साहेबांची विषय चालू आहे. याच विषयासंदर्भाने विद्यार्थ्यांनी शांतता राखावी. 5 मिनिटात शिष्टमंडळवरती बोलवत आहे. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी सगळे विद्यार्थी पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये, खरं तर मुख्य बिल्डिंग आहे आणि त्याच्या आवारामध्ये सगळे आंदोलन करत आहेत. कॅरी ऑनच्या मागणीसाठी खरं तर हे सगळे विद्यार्थी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आम्ही कॅरी ऑनसाठी आलोय आणि आम्ही जे पेपर दिले होते ना, ते पेपर देऊन पण आमची ॲब्सेंटी लागली गेली. तर आम्हाला पेपर कुठे आमचे ते पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही फोटोकॉपी अप्लाय करतोय, पण फोटोकॉपी अप्लाय करण्यासाठी तो तिथे सब्जेक्टच दिसत नाहीये. तर तो सब्जेक्ट आम्हाला दाखवावा की युनिव्हर्सिटीने आमचे पेपर कुठे गेले. पैसे भरून फोटोकॉपी आमची येत नाही. आम्हाला 19 आम्ही पुणे विद्यापीठ कॉलेज सगळे पुण्याचे आहेत. आम्ही सगळे हे विद्यार्थी पुणे विद्यापीठाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत, पोलीस आहेत. पोलीसच्या मुख्य इमारतीच्या समोर सगळे विद्यार्थी आंदोलन करतायत. कॅरी ऑन सर आमचं म्हणणं एवढंच आहे, फक्त 2024 पॅटर्नला जर एक विद्यार्थी एक विषय क्लिअर करून जो सेकंड इयरला जर जाऊ शकतो, तर आम्ही 9 सब्जेक्ट क्लिअर करून थर्ड इयरला का नाही जाऊ शकत? आम्हाला फक्त आमच्यासोबत हा अन्याय होतोय. 2024 पॅटर्नला जाऊ शकतो विद्यापीठ. आता त्यांनी 2024 पॅटर्नवाल्यांसोबत सगळं हे करतात, पण आमच्यासोबत अन्याय होतोय. तो त्यांनी आता नियम काढलाय, पण आम्हाला आमचा न्याय मिळालाच पाहिजे. आपण अनेक विद्यार्थी पाहतोय, अनेक मुली आहेत या आंदोलनामध्ये. अनेक मुली आम्ही लक्ष्मीनगर APCIR कॉलेजमधून. मुद्दा हे आहे की आम्हाला कॅरी ऑन पाहिजे, कारण एका सब्जेक्टमुळं आम्हाला आमचं वर्ष वाया नाही घालायचं. त्याच्यामुळे आमची ही मागणी आहे. आम्ही 8 तारखेला आलो होतो, शांतपणे त्यांना मागितलं होतं, ते आम्हाला निर्णय देतो बोलले होते, पण त्यांनी काय आम्हाला निर्णय दिला नाही. त्याच्यामुळे आम्ही आज परत आलोय आणि आम्ही जोपर्यंत आम्हाला भेटणार नाही कॅरी ऑन किंवा री एक्झाम, जोपर्यंत आम्हाला GR हातात भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीये. दॅट्स इट. आजपर्यंत आमचे जेवढे पण रिझल्ट लागले ते कधी पास दाखवताय, कधी नापास दाखवताय. माझा स्वतःचा रिझल्ट आहे, एकदा पास एकदा नापास असं दाखवताय. तर आम्ही कोणता रिझल्ट नेमकी मानायचा? आजपर्यंत आम्हाला आमचा अजून खरा रिझल्ट कळालेला नाहीये.
फोटोकॉपीचे प्रश्न आहेत, आम्हाला री एक्झाम पाहिजे किंवा कॅरी ऑन पाहिजे म्हणजे पाहिजे. सगळे तुम्ही कुठले विद्यार्थी आहात म्हणजे कुठून कुठून आहात? JSPM वाघोली. हो सर, वेगवेगळे फील्डतून आले. आमची फक्त हीच मागणी आहे की आम्हाला कॅरी ऑन घ्या किंवा री एक्झाम द्या. बिकॉज एका वर्षामध्ये पोरांचं खूप फ्युचर खराब होते. एक वर्ष म्हणजे खूप झालं, त्याच्यामध्ये ते खूप प्रगती करू शकतात, खूप सारे काय काय करू शकतात, पण एक वर्ष म्हणजे खूप वाया जाणार आहे. त्यासाठी आम्हाला री एक्झाम हवी आहे आणि त्याच्याशिवाय आम्ही तो कुठेच जाणार नाही आहोत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.